नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर 11 वाजेपासून पीक विमा खात्यावर जमा काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर यामध्ये पीक विम्यामध्ये बहुतेक शेतकरी हे अपात्र ठरलेले आहे किंवा काही शेतकरी पात्र ठरलेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणते शेतकरी अपात्र ठरलेले आहे किंवा कोणते शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहे, कोणते तालुके पात्र ठरलेले आहे किंवा कोणत्या तालुक्यामध्ये किती गावं पात्र ठरलेले आहे आणि किती गावामध्ये किती शेतकरी पात्र ठरलेले आहे याची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। किंवा किती जिल्हे पात्र केलेले आहे किंवा कोणते जिल्हे वगळलेले आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे 10 व्हिडिओ बघण्यापेक्षा एकाच व्हिडिओमधून मिळू शकते। तर शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा हा सरसकट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत किंवा काही जिल्हे वगळण्यात देखील आलेले आहेत, तर काही शेतकरी अपात्र आहे म्हणजेच काही शेतकरी पात्र सुद्धा झालेले आहे। तर कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांना नाही दिला जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर शेतकरी मित्रांनो, आज 11 वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पीक विमा मंजूर करण्यात येणार आहे। तर त्यामध्ये काही नवीन जिल्हे सुद्धा ॲड करण्यात आलेले आहे। यामध्ये जे काही ॲड केलेले जिल्हे आहेत तर त्यामध्ये नागपूर असेल, वर्धा असेल, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, त्याचबरोबर जळगाव, अहमदनगर, पुणे, सांगली, त्याचबरोबर कोल्हापूर, त्यानंतर सोलापूर, सातारा हे काही जिल्हे आहे ते नवीन पात्र झालेले आहे। आणि त्यानंतर सोलापूर असेल, सातारा असेल हे जे काही जिल्हे आहे ते सुद्धा याच्यामध्ये आता ॲड केले गेलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या आधार पासबुकला अद्यापही लिंक नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होणार नाही। तर त्याचबरोबर PM किसान योजना असेल याचा हप्ता देखील आता याच तारखेला जमा होणार आहे अशी शक्यता देखील देण्यात येत आहे। परंतु ज्याचे आधार पासबुकला लिंक आहे अशाच शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 16वा हप्ता देखील आणि नमोचा दुसरा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, वर्धा, त्याचबरोबर पुढचं जे काही आहे ते म्हणजे चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, नांदेड, परभणी, हिंगोली, त्यानंतरचा जो काही जिल्हे आहे ते म्हणजे नाशिक, त्याचबरोबर धुळे असेल, पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर, त्यानंतर जळगाव, त्याचबरोबर नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि त्यानंतर रायगड। तर असे हे जे काही जिल्हे आहे ते या जिल्ह्यांमध्ये आता लवकरच पीक विमा हा जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, वाटपाला देखील लवकरच सुरुवात केली जाणार आहे। त्यानंतर उद्यापासून ज्या शेतकऱ्यांच्या पासबुकला आधार कार्ड लिंक नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये क्लेम आणि ई-पीक पाहणी केलेली असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विमा हा जो काही रखडलेला आहे तो उद्यापासून जमा होऊ शकतो। तर सर्वात अगोदर तुमच्या आधार कार्डला पासबुक लिंक करा। त्याचबरोबर उद्या 11 वाजेपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आणि अधिक माहितीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका। चला तर मग पुन्हा भेटू। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत, महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।